घराच्या एंट्रीला आपल्या दरवाजाच्या वरती गणपतीचा एक मूर्ती किंवा गणपतीचा स्टॅच्यू आपण म्हणतो टाईल्समध्ये स्वरूपात लावलेलं असतं, ते बरोबर आहे की चुकीचं आहे? मंदिर पण ते कोणत्या स्थानासाठी आहे किंवा कोणतं स्थान कोणत्या देवतासाठी आहे हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. नाही ते मंदिर करायचं म्हणून मिळाली जागा केलं कोपऱ्यामध्ये मंदिर इकडे. अरे ज्या देवामुळे आज आम्ही ह्या घरात आहोत त्या देवालाच आम्ही एक कोपऱ्यात ठेवणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. तर देवानं आमचा हा हे ठेवतो. बघा सर्वप्रथम आज आमच्याकडे चुकीची गोष्ट चालत चालली आहे. किती गोष्ट म्हणजे आम्ही गेलो बालाजीला की आणला तिकडून बालाजी, आम्ही गेलो पंढरपूरला की आणला तिकडून विठ्ठल. आम्ही ज्या तीर्थक्षेत्रावर जातो त्या तीर्थक्षेत्रातून मंदिर घेऊन येतो. ही कन्सेप्ट चुकीची आहे. तर पूर्व दिशेमध्ये आम्ही जो रामाची सेवा केली पाहिजे. बरोबर. रामाची प्रेम, राम ज्यामध्ये लक्ष्मण आहे, सीता माता आहे, राम आहे, असं रामाची आम्ही सेवा केली पाहिजे जर पूर्व दिशा आम्हाला हे करायचं असेल. बरोबर. त्याचबरोबर पूर्व दिशेमध्ये आम्ही एक सूर्याचं सिम्बॉलही लावला पाहिजे. तर नाही तर तिथे बाथरूम आहे मग सरांनी सांगितलं आहे की बाबा आग्नेय दिशेमध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवला धन येईल. नाही, धन यायच्यापेक्षा धन बिघडून जाईल. बरोबर आहे. तर यासाठी आम्हाला सर्वप्रथम दिशेत काय दोष आहेत ते पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे. तर तरीही जर तुमची ती दिशा पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीचा फोटो लावू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भरत मोहिते सर. सर नमस्ते. नमस्ते. तर आज आपण डिस्कस करणार आहे सरांसोबत की वास्तू आणि तुमच्या घरातले देव, तुमच्या घरातला देवारा हा कोणत्या दिशेला हवा आणि कोणत्या दिशेला नको पाहिजे. आणि तो जर समजा कोणत्या चुकीच्या दिशेला असेल तर तुमच्या घरात किंवा तुमच्या फॅमिलीवर पैशांचा किंवा तुमच्या याच्यात कसा हेल्थचा इश्यूज होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येकाला वाटतं की यार माझ्या घराच्या बाहेर गणपती आहे. बरोबर ना सर? प्रत्येकाच्या आजकाल एंट्रीला गणपती असतो. या मुद्द्यावर पण आपण आज डिस्कस करणार आहे. तर सुरुवात आपण त्याच मुद्द्याने करू आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. खूप युजफुल असा हा व्हिडिओ आहे. सरांनी आजपर्यंत आपल्या भरपूर अशा पॉडकास्टमध्ये माहिती दिलेली आहे. तर सर नमस्ते पुन्हा एकदा. नमस्ते सर. भरपूर लोकांचं म्हणजे माझ्या पॉडकास्टमध्ये जे पण गेस्ट येतात हा प्रश्न मोस्टली मी विचारतोच की घराच्या एंट्रीला आपल्या दरवाजाच्या वरती गणपतीचा एक मूर्ती किंवा गणपतीचा स्टॅच्यू आपण म्हणतो टाईल्समध्ये स्वरूपात लावलेलं असतं, ते बरोबर आहे की चुकीचं आहे? बघा, पहिली गोष्ट म्हणजे गणपती हा आदिनायक आहे. तो द्वारपाल नाही आहे, तो किंवा तो सेवक नाही. गणपती हे आराध्य दैवत आहे आणि ते पूजेचं स्थान आहे. त्याला दरवाजामध्ये उभं किंवा तो एक काय म्हणू शकतो, तो सिक्युरिटी किंवा तो एक सेवक नाही आहे. बरोबर. परंतु तरीही लोक लावतात. तर मी एक छोटीशी दंतकथा सांगतो किंवा एक गोष्ट सांगतो की जर गणपती जर द्वारपाल असता तर त्याची शंकराने मुंडी ही केली नसते. बरोबर ना? बरोबर. तर गणपती द्वारपाल नाही आहे. आम्हाला गणपतीचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा स्टॅच्यू आम्हाला दरवाजावरती लावणं हे खूप चुकीचं आहे. गणपती हा आमच्या मंदिरामध्ये असणं किंवा एखाद्या चांगल्या झोनमध्ये आम्ही त्याला ठेवून चांगले रिझल्ट किंवा भक्ती त्याच्याकडून किंवा त्याचे आशीर्वाद आम्ही घेऊ शकतो. तर गणपती द्वारपाल नाही आहे. गणपतीची मूर्ती नको लावायला पाहिजे. दरवाजा बाहेर लावणं खूप चुकीचे आहे. ती घरात जर लावायची तर आपण कोणत्या दिशेला गणपतीचा फोटो फ्रेम लावू शकतो सर, किंवा मूर्ती ठेवू शकतो घरात कोणत्या दिशेला? बघा, तसं गणपती किंवा कोणतेही मंदिर जर बनवायचं असेल तर वास्तूमध्ये ईशान्य दिशा ही मंदिरासाठी खूप छान आहे. ओके. ज्या ठिकाणी आम्ही मंदिर बनवू शकतो. बरोबर. ज्या ठिकाणी आम्ही की आमचं पूजास्थान बनवू शकतो, ज्या ठिकाणी आम्हाला देवाची उपासना करता येऊ शकते, देवाबरोबर देवाची आराधना करता येऊ शकते. तर यासाठी आम्हाला याचं कारण काय सांगाल सर तुम्ही? ईशान्य दिशा का देवांसाठी? ईशान्य दिशा का? तर एक पंचतत्वाच्या हिशोबात विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे की सूर्याचा जो उगम होतो, जे घरामध्ये UV प्रोटेक्शन येतं आमच्या, ते ईशान्य दिशेपासून स्टार्ट होतं आणि ते आमच्या शरीरासाठी उत्तम आहे आणि ते व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे आम्हाला ईशान्य दिशेमध्ये मंदिर असेल तर पूजा आपण काय संध्याकाळी करत नाहीये, मॉर्निंगलाच करतो. आज बघा प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने पूजा करतोय. जेव्हा दुपारीही करतात, जेव्हा उठतील तेव्हा देवा मला. परंतु पूजा करत असताना तर सर्वप्रथम आम्ही मॉर्निंगला करतो आणि ते मॉर्निंगला जे सूर्याची जे किरणे येतात ते आमच्या शरीरासाठी पॉझिटिव्ह असतात आणि ती दिशा आम्ही हलकी ठेवतो किंवा स्वच्छ ठेवतो.
आणि तिथे गुरु बृहस्पतीचं स्थान आहे, बरोबर, देवगुरूचं स्थान आहे वास्तूमध्ये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मंदिर ठेवणं खूप छान आहे, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. बरोबर. सर, मला एक याच्याशी रिलेटेडच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मग जर आपण गणपती नको लावायला, पण मग ते घरात एंट्री करताना ते रिकामं पण नको वाटायला, ते रिकामं वाटलं तर ते इतकं चांगलं नाही वाटत, तर तुम्ही काय सांगाल की घराच्या एंट्रीला आपण कशाची मूर्ती लावली पाहिजे? बघा, पहिली गोष्ट म्हणजे तो दरवाजा कोणत्या दिशेत येतो ओके, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आम्ही दिशा न जाणून घेता समोरच्याने गणपती लावलाय म्हणून आम्ही गणपती लावला, किंवा कुठेतरी गेलो तर त्याने हनुमान लावलाय म्हणून हनुमान लावला, किंवा त्याने एखाद्या नाही. आम्हाला महत्त्वाचा कोणत्या दिशेमध्ये आमचा दरवाजा येतोय हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. तरीही पुन्हा सांगतो, गणपती लावणं हे चुकीचंच आहे, चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. बरोबर. आणि बाकी तुम्ही तसं सांगितलं की जर बाकी देव लागतं ते दिशा बघावी लागेल आणि तसं तुम्हाला ते असं हे करावं लागेल, तर ते तुमच्याशी कन्सल्ट करू शकता. म्हणजे कोणताही देव म्हणजे काय आहे? देणारी ऊर्जा. बरोबर. तर देणारी ऊर्जा जर आम्ही दरवाजावर उभी केली तर आम्हाला ती देणार कशी? बरोबर. देव काय आहे? देव या शब्दाचा अर्थ काय आहे? तर देणारी ऊर्जा. तुम्ही जे मागाल, जे मॅनिफेस्ट कराल ती देणारी गोष्ट. तर ती जर दरवाजामध्ये ठेवली, जर एक करता पुरुष आहे, तो दिवसभर काम करतोय आणि त्याला घरात नाही येताना त्याला जर बाहेर दरवाज्यात आपण ठेवलं, तर त्याच्यावर त्याला आपण तो कष्ट करतोय, सगळं करतोय, त्याला जेवण वगैरे सगळं बाहेर, त्याला मान सन्मान दिला नाही आम्ही, तर तो आमच्यासाठी किती मनातून वर्क करेल का? बरोबर. हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणती अंधश्रद्धा नाहीये किंवा हे नाही विनाकारण त्याच्यामध्ये काहीतरी वितर्क लावून आपल्या विज्ञानापासून किंवा आपल्या अध्यात्मापासून भटकणं हे सर्व चुकीची गोष्ट आहे. येस सर, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या पॉडकास्टचा मुद्दा आहे की कसं म्हणजे आपल्या घरात देवारा असतो, तर देवारा कोणत्या दिशेला जर असला तर त्याचे कसे वाईट परिणाम आणि चांगले परिणाम होऊ शकतात, तर त्याबद्दल तुम्ही एक आपण पूर्वेपासून जर सुरुवात केली किंवा तुम्हाला जी दिशा योग्य वाटेल तिच्यापासून सुरुवात केली, तर 8 दिशांबद्दल, ॲक्च्युली दिशा 16 आहे, पण भरपूर वेळेस काय होतं की आपण विजयश्री मॅमसोबत पण पॉडकास्ट केले, मॅमनी खूप डिटेलमध्ये सांगितलं, लोकांना तरी पण नाही कळत की म्हणजे साऊथ वेस्ट किंवा हे अशा दिशा नाही कळत, पण लोकांना याची आयडिया आहे की 8 दिशा कोणत्या आहे मेनली, आणि लोक ते फाईंड करू शकतात. त्यामुळे आज आपण 8 दिशांबद्दलच बोलू. जर तुम्हाला वाटतंय की पूर्ण 16 दिशांबद्दल आम्ही व्हिडिओ केला पाहिजे, पुढच्या महिन्यात परत एक मोठा व्हिडिओ लोक तुम्हाला कोणत्या विषयावरती ऐकून घ्यायचं असेल, तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्ही निश्चित कमेंट करा, आम्ही त्यांचं उत्तर द्यासाठी बसलो. नक्की सर, नक्की. यस. तर सर सुरुवात करू आपण की बघा, हां, मी पहिल्यांदा सांगेन की कोणतीही दिशा खराब नाही आहे. बरोबर. आणि मंदिर बनवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी पर्टिक्युलर मंदिर इथेच असावं किंवा इथे असावं असं काही नाही आहे. मंदिर पण ते कोणत्या स्थानासाठी आहे किंवा कोणतं स्थान कोणत्या देवतासाठी आहे हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. नाही तर मंदिर करायचं म्हणून मिळाली जागा, केलं कोपऱ्यामध्ये मंदिर इकडे, अरे ज्या देवामुळे आज आम्ही ह्या घरात आहोत त्या देवालाच आम्ही एका कोपऱ्यात ठेवणं हे चुकीचं आहे. बरोबर. तर देवानं आमचा हा चांगल्या ठिकाणी असणं म्हणून गरजेचं आहे. जसं की समजा एखादा व्यक्ती गणपतीची उपासना करतोय, त्यांना निश्चित ईशान्य दिशेमध्ये मंदिर ठेवलं पाहिजे. ईशान्य दिशा मंदिर कोणतंही देव असू द्या, सर्वप्रथम ईशान्य दिशेमध्ये मंदिर असणं. सुरुवातीला सांगितलं की ईशान्य दिशा ही खूप चांगली दिशा आहे देवारा करण्यासाठी. परंतु एखाद्याकडे जागा नाही, एखाद्याने दक्षिणेला मंदिर केलं, तर दक्षिणेला मंदिर करायचं असेल तर हनुमानाचं मंदिर करू शकता. म्हणजे सर हनुमानाचा पण मग आपला जो देवारा असतो घरातला देवारा, त्याच्यात तर सगळे आपण हे ठेवतो. बघा, सर्वप्रथम आज आमच्याकडे चुकीची गोष्ट चालत चालली आहे की ती गोष्ट म्हणजे आम्ही गेलो बालाजीला की आणला तिकडून बालाजी, आम्ही गेलो पंढरपूरला की आणला तिकडून विठ्ठल, आम्ही ज्या तीर्थक्षेत्रावर जातो त्या तीर्थक्षेत्रातून मंदिर घेऊन येतो. ही कन्सेप्ट चुकीची आहे पूर्णपणे. का? कारण की आम्हाला आमचं कुलदैवत, इष्टदैवत आणि आमचं ग्रामदैवत या तिन्हींची सेवा करायची आहे. कारण कुलदैवत हे आमचं फुलाचा उद्धार करत असते, इष्टदैवत तुम्हाला स्वतःला घडवत असते, आणि ग्रामदैवत तुमच्या कुटुंबाला सावरत असते. तर आम्हाला या तिन्ही देवतांची उपासना करायची, कारण आम्हाला 3 देवता हवे आहेत आम्हाला. कारण की एक इष्ट देवता, एक बघा घर कुणाला हनुमान आवडतोय, तो कुणाला साईबाबा आवडत आहेत, कुणाला स्वामी समर्थ आवडत आहेत, कुणाला दत्त महाराज आवडत आहेत, कुणाला ज्ञानेश्वर आवडत, वेगवेगळं ती इष्ट देवता आहे. आणि ग्रामदेवता आपल्या गावाची जी रक्षक करते, जी गावामध्ये सगळ्यांना चांगलं ठेवते, कोणती बाधा येऊ देत नाहीये, ती म्हणजे आमची ग्रामदेवता. आणि कुलदेवता म्हणजे जे आमच्या कुलाचा उद्धार करते, जे आमचे कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे,
वास्तू या तिन्हीच गोष्टी घरात असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये एक छोटासा गणपती असणं गरजेचं आहे. गणपती असणं गरजेचं आहे. बरोबर. या एवढ्याच गोष्टी, मंदिरामध्ये पूर्ण देवारा एकदम 17 ठिकाणचे देव आणून देव ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. चुकीचं आहे. बरोबर. तसं जसं दक्षिण घेतलं तसं आपण आता एक पूर्णपणे दिशेच्या 8 दिशेचा आपण तुम्ही जसं बरोबर. केला Yes. त्या पद्धतीने आपण पाहूया. Yes. तर पूर्व दिशेमध्ये आम्हाला देवारा करण्यासाठी चांगलं स्थान आहे. तर पूर्व दिशेमध्ये आम्ही जो रामाची सेवा केली पाहिजे. बरोबर. रामाचे प्रेम, राम ज्यामध्ये लक्ष्मण आहे, सीता माता आहे, राम आहे, असं रामाची आम्ही सेवा केली पाहिजे जर पूर्व दिशा आम्हाला हे करायचं असेल. बरोबर. त्याचबरोबर पूर्व दिशेमध्ये आम्ही एक सूर्याचं सिम्बॉल हे लावला पाहिजे. जर त्याचबरोबर आम्हाला आग्नेय दिशेमध्ये आम्हाला जर देवारा करायचा असेल तर आग्नेय दिशेमध्ये आम्ही लक्ष्मी मातेची सेवा पूजा करू शकतो. आम्ही आग्नेयमध्ये हनुमानाची पूजा करू शकतो. आग्नेय दिशेमध्ये आम्ही कालिका मातेची पूजा करू शकतो. या गोष्टी आहेत. तर त्याचं आम्हाला साऊथ वेस्टमध्ये जर मंदिर करायचं असेल. सर साऊथ वेस्ट म्हणजे आपल्या दर्शकांना मराठीतून काय? नैऋत्य दिशेमध्ये जर आम्हाला मंदिर करायचं असेल. बरोबर. तर सर्वात प्रथम जे तुम्ही पाहताय रिलेट करा. जर एखाद्याच्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये देवारा आहे, मंदिर आहे, अशी लोक जास्त करून अंधश्रद्धेकडे जातात. म्हणजे त्यांचा जास्त काही घरात झालं की कोणीतरी केलं असेल, शेजाऱ्यांनी काय केलं असेल, अमक्या तमक्यानं काहीतरी केलं असेल, किंवा बाबा मग मनामध्ये वेगवेगळे विचार Thoughts येतात, येतात. निगेटिव्ह विचार येतात. बरोबर. तर हे कारण आहे की आमचं मंदिर ईशान्य दिशेमध्ये आहे, नैऋत्य दिशेमध्ये आहे. नैऋत्य दिशेमधील मंदिर हे आम्हाला चुकीचं रिझल्ट देतं. कारण की नैऋत्य दिशा ही पितरांचं स्थान आहे, त्या ठिकाणी राक्षसांचं स्थान आहे. Okay. आणि राक्षसांच्या स्थानामध्ये आम्ही जर देव नेऊन ठेवले तर ते पुन्हा आम्हाला ज्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट मिळत नाही. तर व्यक्ती श्रद्धेकडे न येता श्रद्धेकडे वळतो. बरोबर. तरी नैऋत्य दिशेतलं मंदिर आपण हटवलं पाहिजे. नैऋत्य दिशेमध्ये मंदिर करणं हे चुकीचं आहे. बरोबर सर. पुढची दिशा. पुढे पश्चिमेकडे जर आम्हाला मंदिर करायचं जर असेल तर पश्चिमेकडे आम्ही जो आमचा इष्ट देवत आहे, गुरु आहे आमचा, जो आम्ही स्वामी समर्थ असतील, दत्त महाराज असतील, किंवा बाबा अजून साईबाबा असतील, अशांची आम्ही पूजा पश्चिम दिशेमध्ये करू शकतो. म्हणजे जो गुरु मानलेला वगैरे. गुरु ज्यांना आपण मानलंय किंवा जे आपले इष्ट आहेत, प्रिय आहेत, आवडतं आहे, तर त्यांचं आपण त्या ठिकाणी पूजन करू शकतो, त्या ठिकाणी मंदिर करू शकतो. बरोबर बरोबर. सर पुढची दिशा. वायव्य दिशेमध्ये आम्हाला जर मंदिर करायचं असेल तर वायव्य दिशेमध्ये मंदिर हे आम्हाला सर्वप्रथम म्हणजे आमचं ध्यान विचलित करते. वायव्यचं मंदिर. हा सर कारण काय लिहायचं? वायव्य दिशेमध्ये मंदिर काय माहिती आहे का? कारण तो एक जर पाहायला गेलं तर तिथलं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि वॉटर एलिमेंट आहे. ते व्यक्तीला मुव्हेबल करतं, स्टेबल ठेवत नाही, चंचल बनवतं. आणि तो व्यक्ती, मंदिर तर असतं, तुम्ही ही रिलेट करा, आपल्या जर वायव्य दिशेमध्ये असेल तर ध्यान न लागणे, उपासना करताना त्रास होणे, उपासना न होणे, उपासनेमध्ये अनेक अडथळे येणे, उपासना करण्याची तर खूप इच्छा आहे परंतु उपासना होत नाही आहे, तर आमचं वायव्य दिशेतलं मंदिर आम्ही हलवलं पाहिजे. आणि जर वायव्य दिशेमध्ये आम्हाला मंदिर जागा नाही आहे आणि जर करायचंच असेल वायव्य दिशेमध्ये, तर आता वायव्य दिशेमध्ये बघा, इथे मी स्पष्ट बोलतो की आम्हाला तर आता मीच सांगितलं की कुलदैवत, ग्रामदैवत आणि इष्टदैवत आम्हाला ठेवायचं आहे. तर कृपा करून जर वायव्यचं मंदिर आम्ही ईशान्येमध्ये आणत असेल तर निश्चित आम्हाला रिझल्ट मिळेल. ईशान्यात नैऋत्य आणि वायव्य दिशेमध्ये मंदिर नसावं हा मी पूर्णपणे कन्फर्म तुम्ही सांगू शकतो. लोकच पाहिले. बरोबर. वायव्यानंतर सर दिशा आपली. तर उत्तरेला जर आम्हाला मंदिर करायचं असेल तर आम्ही उत्तरेमध्ये कुबेर देवता ठेवू शकतो मंदिरामध्ये. उत्तरेला आम्ही जर पाहायला गेलं तर उत्तरेला आम्ही विष्णूची पूजा करू शकतो. ओके. उत्तरेला मी गणपती ठेवू शकतो. सर आता आपण बघितलं की कोणता, म्हणजे तुम्ही सांगितलं की या दिशेचा देवारा असं हे सगळं, पण आता तर मला बेनिफिट पाहिजे की या, मग कोणता देव हा कोणत्या दिशेला असला तर तो काय बेनिफिट किंवा कसं आपल्याला फायदेशीर असू शकतो? बघा, मी एक रेमेडी स्वरूपात मी सांगू शकतो, सांगतो की जर तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे असेल, की स्पष्टता पाहिजे असेल तर आम्ही गणपती हा ईशान्य दिशेमध्ये ठेवला पाहिजे. बरोबर. ज्या दिवशी आम्ही गणपती ईशान्य दिशेमध्ये ठेवू त्यावेळेला आम्हाला क्लॅरिटी येईल, की स्पष्टता येईल आम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, आम्हाला नक्की मार्ग कोणता अवलंबला पाहिजे, किंवा आम्हाला कोणत्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीकडे वळलं पाहिजे. बरोबर. हे आमच्या लक्षात येईल. बरोबर. त्याच्यानंतर जर आम्हाला पूर्वेकडे आम्ही गेलो
जर आम्हाला नेटवर्क शोधायचं असेल किंवा हे करायचं असेल, लोक जोडायचे असतील, लोक राजकारण्यांच्या टाईप किंवा जोडायचं, तर आम्हाला सूर्याची उपासना करणं गरजेचे आहे. ओके. त्याचबरोबर आम्हाला रामाची उपासना करणं गरजेचे आहे. या गोष्टी आम्हाला पूर्व दिशेतून आम्ही ते प्रतिमा लावून किंवा एक रेमेडी म्हणून जरी आम्ही त्या ठिकाणी सूर्याचा जरी फोटो लावला पूर्व दिशेला आणि त्याची जर आराधना म्हणून किंवा त्याच्याकडे एक मनोभावे जरी आम्ही पाहिलं तरी आम्हाला तो चांगल्या पद्धतीने ती रेमेडी यूज होऊ शकतो. त्याचबरोबर जर आम्ही धन आम्हाला हवा आहे, धन आम्हाला हे करायचं असेल तर आम्ही आग्नेय ह्या गोष्टी पहिल्यांदा आम्हाला ह्या दिशा संतुलित असणं गरजेचं आहे. हां, महत्त्वाचं म्हणजे काय, सूर्याचा एक फोटो आणला आणि लावला किंवा सूर्याचं एक बाबा तांब्याचं यंत्र आणलं किंवा लावलं असं नाही आहे. त्या ठिकाणी आमचं टॉयलेट नसलं पाहिजे, त्या ठिकाणी आमचं किचन नसलं पाहिजे. ती दिशा पूर्णपणे एकदम पॉझिटिव्ह पाहिजे, चांगल्या पद्धतीने पाहिजे. नाहीतर की सरांनी सांगितलंय मग मार्केटमध्ये गेले सूर्य घेऊन आले तर तसं ते होणार नाही. त्यासाठी आम्हाला ती बॅलन्स असणं गरजेचं. बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी आपण इंद्रही ठेवू शकतो. हां, इंद्राचंही टॅच्यू ठेवू शकतो आपण. ओके. पूर्व दिशेमध्ये. बरोबर. जर आम्हाला नेटवर्क मिळवायचं असेल तर आम्ही इंद्राचाही हे करू शकतो, ठेवू शकतो. बरोबर. त्याच पद्धतीने जर आम्ही वास्तूकडे इकडे आग्नेय दिशेचं पाहिलं गेलं तर आग्नेय दिशा आम्हाला धन देते. बरोबर. ह्या रेमेडी सांगण्याआधी आम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आमची दिशा बॅलन्स असणं गरजेचं आहे. आम्हाला वास्तुदोष त्यातील नसणं गरजेचं. बरोबर आहे. तर नाही तर तिथे बाथरूम आहे, मग सरांनी सांगितलंय की बाबा आग्नेय दिशेमध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवला धन येईल. नाही, धन यायच्या पेक्षा धन बिघडून जाईल. बरोबर आहे. तर यासाठी आम्हाला सर्वप्रथम दिशेत काय दोष आहेत ते हे पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे. तर तरीही जर तुमची ती दिशा पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीचा फोटो लावू शकता. ओके. आणि तुम्ही धन अट्रॅक्ट करू शकतो. बरोबर. तसं दक्षिणेकडे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला बघा की नाव मिळत नसेल, ताकद मिळत नसेल, गेन्स मिळत नसेल किंवा एक काय म्हणू शकतो आपण की कॉन्फिडन्स येत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही हनुमंताचा मूर्ती ठेवून टॅच्यू ठेवून तर आम्ही त्या ठिकाणी तो रिझल्ट मिळवू शकतो. तसंच आम्ही आता जर आम्हाला अजून चांगलं पाहिजे की आम्हाला ज्ञान मिळवायचं असेल किंवा मोठ्या लोकांमध्ये जाऊन आम्हाला चांगला आशीर्वाद घ्यायचा असेल किंवा आपलं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर पश्चिम दिशेमध्ये, कारण नैऋत्य दिशेमध्ये आपण कोणताही देव करायला नाही ना. हां, बरोबर. नैऋत्य नाही सांगितलंय. तर आम्हाला पश्चिम दिशेमध्ये आम्हाला जो इष्ट देवत आवडीचा आहे, कोणताही इष्ट देव आवडीचा जो आहे आमच्या, त्याचा जर आम्ही प्रतिमा किंवा त्याचा टॅच्यू बरोबर जर आम्ही पश्चिम दिशेला लावली तर आमच्या जीवनामध्ये निश्चित आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि तसं पर्टिक्युलरली आम्हाला किंवा जर आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर वास्तूमध्ये 45 देवता आहेत, 45 देवता आहेत. तो एक वेगळा विषय आहे. तर त्याचा जर आम्ही आनंद घेतला तर आम्हाला निश्चित फायदा होतो. जसं की एखादा व्यक्ती बोलतोय की माझ्याकडे धन येत नाही आहे तर मी काय करू, तर त्याच्या जीवनामध्ये भूधर नावाची देवता खराब आहे. ती देवता ज्या दिवशी वास्तूमध्ये आम्ही बॅलन्स करू त्या दिवशी निश्चित त्या व्यक्तीकडे पैसा यायला चालू होईल. जबरदस्त. ओके सर, धन्यवाद. परत एकदा तुम्ही खूप चांगली माहिती दिली. घरातले देवारे आपण कसे बनवले पाहिजे किंवा कुठं ते ठेवले पाहिजे त्याबद्दल सरांनी पूर्ण आपल्याला आज सांगितलेलं आहे. तुम्हाला काही अडचणी असतील, काही असतील तर सर तुमचा नंबर तुम्ही सांगून द्या. माझा नंबर आहे 90-566 90-511 90-566 90-511. ओके सर, धन्यवाद.